मी उदाहरणार्थ उद्धव ठाकरेंबरोबर जेव्हा मी फिरायचो, ओके, तेव्हा मी सीन सांगतो, किस्सा तो, की मला ते आम्ही इकडं तिकडं फिरायचो ना, आणि ते कुठेही चालले तर त्यांचे झेड सिक्युरिटी स्कॉटिंग घेऊन निघतात. म्हणजे एक गाडी मागे पोलिसांची गाड्या, मग बाजूला बायकर्स सगळे त्यांचे ते असणार, आणि सगळे असे निघतात टोळी. तर एकदा ते चाललेलं एका ठिकाणी, एका लँडसेंडवर ना कुठे चाललेलं घरी, आणि मला बोललं तू पण येतोस का? तर मी येतो ना. आणि मी तर नेमका त्या लोकेशनला बाईक घेऊन आलो, वेस्पा रेड कलरची माझी. तर तेव्हा तू येशील का मातोश्रीला? मी येतो ना. कसा येशील? मी वेस्पावर येतो. मग बोला टाक स्कॉटिंगमध्ये. तर इमॅजिन करा, मेन लाल बत्तीची गाडी, त्याच्या मागे एक वेस्पा, त्याच्या मागे साहेबांची गाडी, त्याच्या मागे पोलिसांची गाडी, आणि बाजूला बायकर आणि पोलीस आणि सगळे सिग्नल सोडतात आम्हाला, आणि मी वेस्पावर चाललोय. लोक मला बघतो की हा कोण आहे, ह्याला का सिक्युरिटी आहे? मध्ये लाल वेस्पाला सिक्युरिटी काय आणि मागे साहेबांची गाडी काय याच्या? अरे तुला सांगतो साहेबांचा किस्सा, हा तर किस्सा सांगितलाच पाहिजे. ओके, तर हे असं, आणि साहेबांना मेन ना, मला साहेबांनी कधीच ओरडले नाही. ते ऑलवेज प्रेम करायच्या गोष्टीवरती, की मी असा आहे आणि त्यांच्यावर वागतो असं, आणि त्यांना पण ते मजा वाटायची की हा टाइमपास पोरगा आहे. आम्ही लिटरली सांगतो, मला एक साहेबांनी गोष्ट शिकवली, खाली बॉटल आहे, खाली बॉटल. ही मला कोणाला खोटं वाटेल की मला उद्धव ठाकरेंनी गोष्ट शिकवली आहे. ओके, हे आहे ना, हे जिथे मी पाणी प्यायचो ना मीटिंगला, तर मला तर साहेब हे बघ, हे मला साहेबांनी शिकवलंय. अजून काय वाटली खाली रिकॅप देतो, रिकॅप देतो. हे बघ, हे बघ, तुला मारू, वरती उडवतो. एवढी मजा करायचो ना आम्ही. विचार कर ना, हे आता मी साहेबांबरोबर करतो. कोणाला वाटेल हे खरं भेंडी, की हे आम्ही अशी मस्ती करायचो आणि गप्पा मारायचो. तर मला कधी असं वाटायचं की वहिनीनं असं वाटायचं की आम्हाला साहेबांना बॅड इन्फ्लुएन्स यायचा, साहेबांना आम्हीपासून लांब ठेवा, असं होऊ शकत होतं. तर हे सगळं करायचं होतं. एकदा सीन काय झाला, आम्ही जस्ट साहेबांचं एक्झिबिशन होतं इन्फ्रारेडचं, ओके, आणि वन ऑफ द बाप फोटो काढले साहेबांनी, बाप फोटो. मग तू ते एक्झिबिशन ज्यांनी बघितलं असेल तर माहिती असेल, जहांगीरला ते झालेलं एक्झिबिशन. तर तेव्हा त्याच्या जस्ट एकदम मेन काळ होता तेव्हा, आणि तेव्हा असं झालं की साहेबांना मी रेग्युलर भेटायचो एव्हरी डे, ओके, बिकॉज एक्झिबिशनचा टाइम होता आणि आम्ही काम करायचो पण एक्झिबिशनचं. तर तेव्हा मला बोलले की अरे सकाळी 9 वाजता येशील का, आपल्याला ते बघायला येणार आहेत लोक, आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर मी बोललो मी साहेब येतो, मी कॉलेजला शिकवायला होतो प्रोफेसर म्हणून, मी 9 वर्ष ॲज अ टीचर पण होतो, ओके. सो तेव्हा मी बोललोय काय हे नाही, मला माहिती होतं. हा, तुला माहिती होतं. सो टीचिंग मध्ये पण होतो, तर मी कॉलेजमध्ये शिकवायला होतो, आणि मी फोटोग्राफीच्या मुलांना सकाळी कुठेतरी शूट करायला घेऊन जायचं ना स्पॉटला, तर धोबीघाटला घेऊन गेलेलो. बेस्ट लोकेशन टू शूट, कारण ऍक्शन आहे, भरपूर गोष्टी आहेत. तर सकाळी 7:30-7 घेऊन गेलो. तर साहेबांना काय बोललो की मी तिकडे जाईन आणि 9 वाजता मी ताडदेववरनं बँड्राला पोहोचीन. 8:30 अर्ध्या तासात मी बाईक चालून फास्ट. बोलले ठीक आहे ये तू. तर मी गेलो, मॅमना बोललो मॅम मला असं आहे, आणि मग मी हाफ डे मी सुट्टीवरती जाईन साहेबांकडे. आणि साहेबांकडे असं मॅम काय बोलणार, नको जाऊ, जा बोलायचं की जा बाबा, मस्त होत्या आमच्या मॅम, खूप मिस करतो त्यांना. तर त्या होत्या, त्याचा जा बोललेल्या. तर मग मी गेलो तिकडे आणि मुलांना शिकवते फोटोग्राफी झाली, त्यांना कामाला लावला आणि बाईक बाहेरच पार्क केलेली. झालं काय, मी जेव्हा 8ला परत आलो बघतो तर माझी बाईक गायब आहे, आणि चॉकने लिहिलंय पोलीस स्टेशन म्हणून, ते ना स्टेशनला गेली. मग अरे माझी बाईक उचलली या लोकांनी. तर मग मी गेलो बाईक घ्यायला स्टेशनला, आणि बाईक दिसली मला लावलेली. तेव्हा मला 7:15 8:30 झालेले होते. तर मी पोचलो तेव्हा साहेबांचा फोन आला, 8:30 वाजले ना, की रमेश कुठे आहेस, निघालास का? तर मला हो सर मी निघालोय, जरासा लेट होईल पण मी पोचतो. बोले ये वाट बघतोय मी, ओके. मी हा सर पोचतो. ते झालं सगळं, मी इकडे गेलो, मग मी वेस्पा फाइंड आउट केली तिकडे आहे. मग मी ते चावी घ्यायला गेलो की सर मला ते मी फाईन भरतो ह्याचं आणि घेतोय. ते बोलले तुमचा इन्शुरन्स मी चेक केला, काल इन्शुरन्स संपलाय तुमचा. मी बोललो अरे यार दादा इन्शुरन्स सॉरी, मला माहिती नव्हतं की काल संपलाय, मी एकच दिवस झाला ना, मी लगेच करतो, आजच्याच रिन्यू करतो मी तो, पण आता मला वेस्पासाठी मला निघायचंय. नाही असं कसं करता तुम्ही, हे ते तुम्हाला फाईन आता भरावीच लागेल. आणि सगळं वाद चालू झाला पोलिसाबरोबर. परत फोन वाजतोय साहेबांचा, उचलला फोन. साहेब काय झालं? बोले अमे कुठे आहेस तू, 8:45 झाले, निघालास की नाही निघालायस? मी बोलो साहेब मी ना एकदम फालतू कामात अडकलोय. काय अडकलाय? बोले काय नाही साहेब मी करतो मॅनेज. बोले नाही तुम्हाला सांग काय झालंय. म्हणजे साहेब काय झालंय, मी बाईक लावलेली बाहेर आणि माझी बाईक उचलली या टोवाल्यांनी, आणि आता मी बाईक घ्यायला चाललोय, तर ते इन्शुरन्स मागतायत, हे मागतात. माझे इन्शुरन्स कालचाच संपला, मी भरणार आहे इन्शुरन्स, उद्या भरतो इन्शुरन्स, काय थोड्या वेळाने भरतो, आता माझ्या या मोमेंटला कॅश किंवा काही जीपे असं काही नव्हतं तेव्हा की नाहीये.
ते ऐकत नाही आहेत. तर ते बोलले दे फोन दे त्यांना. हे, आता तिकडे हवालदार होता. तर मी बोललो घ्या साहेबांचा फोन आहे. हा? ते बोलले आम्ही कुठला साहेबांचा फोन घेत नसतो. मी बोललो अहो खरंच साहेबांचा फोन आहे. तर कोण साहेबांचा फोन आहे? बोललो उद्धव साहेबांचा फोन आहे. उद्धव साहेबांचा फोन आहे? चेक केला नंबर मातोश्री लिहिलेला वरती. ते बोलले उद्धव साहेबांचा फोन आहे. हॅलो जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. हा साहेब जय महाराष्ट्र साहेब. नाही साहेब साहेब या कामासाठी तुम्हाला फोन. जय महाराष्ट्र साहेब. असं करत तो गेला फोन घेऊन माझा आत. हा मेन कोणतरी तिकडचा मेन ऑफिसर जो तो आला बाहेर हॅट बी करून. बोलतो काय झालं इथे? म्हणत साहेब उद्धव साहेबांचा फोन आहे स्टेशनला. आपल्या स्टेशनला उद्धव साहेबांचा फोन. त्याला हा उद्धव साहेबांचा फोन आहे. त्या इकडे हॅलो जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र साहेब. ते पण चालू झालं. हा साहेब साहेब शुल्लक गोष्ट आहे साहेब. साहेब तुम्हाला फोन. अच्छा अच्छा हा साहेब. ओ साहेब ते इन्शुरन्स आत्ता करतो मी आत्ता करतो. फोन कट केला. बोला ते इन्शुरन्सचं भर पटकन साहेब बोलले आणि तुला सोडतो तू नंतर वर्षीला इन्शुरन्स. बरं मी दादा मी 100% भरणार इन्शुरन्स. ते बोलले पण तुला कळतं का तुला छोटा कामासाठी एवढा मोठा साहेबांना फोन लावतो. मी बोललो मी साहेबांना फोन नाही लावलाय मला फोन आलाय बोललो. तर ते सगळे शॉक झालेले की याने इन्शुरन्सच्या कामासाठी साहेबांना फोन लावला. तर ह्याच्या आधी याच्या नंतर मी कधीच साहेबांचं कुठलंच असं नाव वापरलं नव्हतं. पण विचार कर मी साहेबांची ओळख कुठे वापरली इन्शुरन्स काढायला पाहिजे. तर हे असे साहेबांबरोबर जे किस्से झालेत ना माझ्याबरोबर धमाल. म्हणजे किती वेळ असं व्हायचं की मी साहेबांबरोबर फिरतोय आणि मग आदेश बांदेकर साहेब असतील किंवा कोण पण साहेब असतील ना तर ते त्यांना कोण गेस्टला मला इंट्रोडक्शन द्यायचंय ना. तर काय इंट्रोडक्शन देणार माझं? हा कोण आहे ह्यांच्यावर फिरतो? ह्याचं काय साहेबांना मित्र सांगणार हाफ चड्डी घातलेला. पण मला एकदा खरंच तेव्हा खूप एवढं वाटलेलं ना मना म्हणजे असं भरून आलेलं तेव्हा आदेश बांदेकर साहेब म्हणालेले ह्याला आज सोडा हा फॅमिली आहे. हॅलो माय गॉड. अरे यार बस झालं मला अजून काय बोलू यार. म्हणजे मला तेव्हा भरून आलं की फक की इज कॉलिंग मी अ फॅमिली. सो ते मला होतं की मी काय मला कधीच ते असं वाटत नाही की कुठला पॉलिटिशियनला तसं बघितलं पाहिजे. म्हणजे ह्युमन म्हणून खूप लोक वेगळी आहेत.